एक नया इतिहास लिखेंगे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लोकजागर इंडियाच्या या यूट्यूब मंचावर आणि मी संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवरून। 12 जून 2025 रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या फ्लाईट AI-71 अहमदाबाद जालंधरचा भीषण अपघात झाला। उड्डाणानंतर अवघ्या काही क्षणातच बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान मेहगनी नगर परिसरात कोसळलं, ज्यामुळे 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि केवळ एक प्रवासी थोडक्यात बचावला। या अपघातात जमिनीवरील 29 जणांचाही मृत्यू झाला, ज्यामुळे एकूण मृतांचा आकडा हा 270 वर पोहोचला। या दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरून टाकलं। अनेक प्रश्न उपस्थित झाले, त्यापैकी सर्वात गंभीर प्रश्न असा आहे की या विमानात पुरवलेल्या इंधनाच्या गुणवत्तेत काही गडबड होती का? एअर इंडियाच्या फ्लाईट AI-71 ने 12 जून 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता अहमदाबादवरून उड्डाण केले। विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स असे एकूण 242 जण होते। उड्डाणानंतर अवघ्या 36 सेकंदात विमानाने उंची गमावली आणि मेहगनी नगरमधील BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर ते कोसळलं। या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात स्फोट आणि आग लागली, ज्यामुळे बचाव कार्याला मोठा अडथळा निर्माण झाला। फ्लाईट डेटा रेकॉर्डर ब्लॅक बॉक्स सापडला असला तरी कॉकपिट व्हाईट रेकॉर्डर अद्याप हाती लागलेला नाहीये। या अपघाताची चौकशी भारताच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो, अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड आणि ब्रिटिश तज्ज्ञांच्या साहाय्याने सुरू आहे। या अपघातामागे तांत्रिक बिघाड, पायलटची चूक किंवा बाह्य कारणांबरोबरच इंधनाच्या गुणवत्तेची शंका उपस्थित झालेली आहे। भारतात एव्हिएशन टर्बाइन फ्युएल ATF चा पुरवठा फक्त 3 कंपन्या करतात: इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम HPCL आणि रिलायन्स इंडस्ट्रीज। यापैकी रिलायन्स ही मुकेश अंबानी यांच्या मालकीची कंपनी असून एव्हिएशन इंधनाच्या बाजारपेठेत ती एक प्रमुख खेळाडू आहे। सोशल मीडियावर आणि काही स्वतंत्र पत्रकारांद्वारे असा दावा केला जात आहे की या अपघातात इंधनाच्या गुणवत्तेत मिलावट असण्याची शक्यता आहे। मात्र आश्चर्याची बाब ही आहे की अधिकृत सरकारी निवेदनांमध्ये किंवा मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये रिलायन्सच्या इंधनाचा कोणताही उल्लेख झालेलाच नाही। या प्रकरणात RTI कार्यकर्ते कुणाल शुक्ला यांनी महत्त्वाची भूमिका घेतली। त्यांनी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन DGCA कडे एक RTI दाखल करून विमानाच्या शेवटच्या फिटनेस प्रमाणपत्राची आणि उड्डाणापूर्वीच्या परवानगी देणाऱ्या अभियंत्याची माहिती मागितली। मात्र DGCA ने ही RTI एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडे पाठवून दिली आहे। याशिवाय कुणाल यांनी X वर एक ट्विट करून एक प्रश्न उपस्थित केला: या विमानाला इंधन कोणत्या कंपनीने पुरवले होते? यासाठी त्यांना आणखी एक RTI दाखल करावी लागेल असं त्यांनी यात म्हटलेलं आहे। याच संदर्भात यूट्यूबर ध्रुव राठी यांनीही आपल्या व्हिडिओत इंधनाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केलेलाच आहे। त्यांनी नमूद केलं की रिलायन्ससह 3च कंपन्या देशात एव्हिएशन इंधनाचा पुरवठा करतात आणि या प्रकरणात रिलायन्सच्या नावाचा उल्लेख टाळला जात आहे। त्यांनी असा दावा केला की जर इंधनात मिलावट असेल तर हा अपघात केवळ तांत्रिक बिघाडापुरताच मर्यादित राहणार नाही, तर इंधन पुरवठा साखळीवरही गंभीर प्रश्न उपस्थित होऊ शकतात। या अपघाताने अनेक गंभीर प्रश्नही उपस्थित केले आहे, ज्याचे उत्तर अद्यापही मिळालेले नाहीत। प्रश्न असे आहेत: पहिला प्रश्न, इंधनाचा पुरवठा कोणी केला?
अपघाताच्या दिवशी फ्लाईट AI-71ला इंधन कोणत्या कंपनीने पुरवले? दुसरा प्रश्न असा आहे की इंधनाची गुणवत्ता तपासली गेली का? इंधनाच्या गुणवत्तेत काही त्रुटी असण्याची शक्यता तपासली गेली आहे का? तिसरा प्रश्न असा आहे की रिलायन्सवर प्रश्न का नाही आहे? रिलायन्स सारख्या मोठ्या कंपन्यांच्या संभाव्य भूमिकेवर माध्यमे आणि सरकार गप्प का आहेत? चौथा प्रश्न असा आहे की राजकीय प्रभावाचा तो प्रश्न. रिलायन्सच्या प्रचंड आर्थिक आणि राजकीय प्रभावामुळे हा मुद्दा दडपला गेला आहे का? पाचवा प्रश्न असा आहे की सरकारी शांततेचे कारण काय? एव्हिएशन क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीवर असल्याचा दावा करणारे सरकार या प्रकरणी मौन का बाळगून आहे? नेहमीच छोट्या मोठ्या मुद्द्यांवर आकाश पाताळ एक करणारी मुख्य प्रवाहातील माध्यमे या प्रकरणात शांत का आहेत? आणि विशेषतः ज्या माध्यमांना सरकार किंवा कॉर्पोरेट कंपन्यांवर टीका करण्याची सवय आहे त्यांनी इंधन पुरवठ्यावर एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही. सोशल मीडियावर मात्र या मुद्द्यावर तीव्र चर्चा सुरू आहे. अनेक जण असा दावा करतात आहे की मुकेश अंबानी यांच्या प्रचंड संपत्ती आणि राजकीय प्रभावामुळे इंधनाच्या गुणवत्तेचा मुद्दा हा दडपला गेला आहे. एक्सवर एका युजरने लिहिलं आहे की जिथे प्रत्येक घोटाळ्यात किंवा हेराफेरीत रिलायन्सचे नाव येते तिथे या अपघातात त्यांचा उल्लेखही का नाहीये? सध्या भारताच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने एअर इंडियाच्या सर्व बोईंग 7878 आणि 7879 विमानांवर अतिरिक्त सुरक्षा तपासणीचे आदेश दिले आहेत. तपास यंत्रणा विमानाच्या इंजन फ्लॅप्स आणि लँडिंग गिअरवर लक्ष केंद्रित करतात आहे. ब्लॅक बॉक्समधील माहिती आणि CCTV फुटेजचा अभ्यास केला जात आहे, ज्यामध्ये विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच खाली येताना दिसते. तज्ज्ञांनी दोन्ही इंजिनमध्ये बिघाड किंवा बाह्य कारणामुळे थ्रस्ट कमी झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र इंधनाच्या गुणवत्तेच्या तपासणीबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. हा अपघात केवळ एक तांत्रिक बिघाड होता की यामागे इंधनाच्या गुणवत्तेशी संबंधित गंभीर समस्या आहे हे तपासानंतरच स्पष्ट होईल. मात्र या प्रकरणात पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर इंधनाच्या गुणवत्तेत खरोखरच काही गडबड असेल तर केवळ तांत्रिक बिघाडावर जबाबदारी टाकून चालणार नाही. इंधन पुरवठा साखळी, त्याची तपासणी आणि पुरवठा कंपन्यांची भूमिका यावर सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. रिलायन्स सारख्या मोठ्या कंपनीच्या नावामुळे हा मुद्दा दडपला गेला असेल तर ते लोकशाही आणि न्यायव्यवस्थेसाठी धोक्याचे ठरू शकते. एअर इंडियाच्या फ्लाईट AI-71चा अपघात हा केवळ एक दुर्घटना नाही तर त्यामागील कारणे आणि जबाबदाऱ्या यांचा शोध घेणे ही काळाची गरज आहे. इंधनाच्या गुणवत्तेचा प्रश्न हा या तपासाचा एक महत्त्वाचा भाग असायलाच हवा. सरकार, एव्हिएशन नियामक आणि माध्यमांनी या प्रकरणात पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे काम करणे अपेक्षित आहे. जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सत्य समोर येणे फार गरजेचे आहे. या अपघातामागे इंधनाच्या गुणवत्तेचा प्रश्न आहे का? रिलायन्सच्या प्रभावामुळे हा मुद्दा दडपला गेला आहे का? तुमची मते आणि विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटू एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद. एक नया इतिहास लिखेंगे.